नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आयुर्वेद शास्त्रानुसार आपल्या शरीरामध्ये वात, पित्त आणि कफ या 3 दोषांचे अनुक्रमे 80, 40 आणि 20 असे आजार सांगितलेले आहेत। म्हणजेच वाताचे सर्वात जास्त 80 आजार सांगितलेले आहेत। त्यातच आपला जो भारत देश आहे तो जांगल देशांमध्ये येतो आणि जांगलम वात भूविष्टम म्हणजेच वाताचं प्राधान्य आपल्या देशामध्ये असल्यामुळे थोडंसं जरी आपण चुकीचा आहार विहार केला की लगेचच शरीरातला जो वात आहे तो वाढतो आणि वात वाढला की आपल्यापैकी बऱ्याच जणांना फक्त संधिवात किंवा पोटात गॅसेस होणं एवढंच वाटतं, तर असं अजिबात नाहीये। मगाशी सांगितल्याप्रमाणे वाताचे 80 आजार तर आहेतच, त्यामध्ये पक्षाघात म्हणजे पॅरालिसिस किंवा हृदयाच्या ठिकाणी व्यानवायू असतो तो बिघडल्यामुळे हृदयासंबंधित आजार, हार्ट अटॅकचा धोका वाढणं, शिवाय अजूनही लक्षणं म्हणजे सूत्र आलेलं आहे कार्शोष्ण कामित्व, कंपानाह शकृद्ग्रहण, बलनिद्रेंद्रिय भ्रंश, प्रलाप भ्रमदीनता या संबंधीचा सविस्तर व्हिडिओ म्हणजे वात नेमका वाढतो कशामुळे, अजून वात वाढल्यानंतर काय काय लक्षणं दिसतात, वाढूच नये म्हणून काय करावं किंवा वातासाठी आहार विहार, आयुर्वेदिक औषधं, पंचकर्म असा सविस्तर माहितीचा जो व्हिडिओ आहे तो आपण आधीच चॅनलवर पोस्ट केलेला आहे। त्याची लिंक जी आहे ती खाली डिस्क्रिप्शन कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे, तो जरूर एकदा पहा। आजच्या या भागामध्ये वाताला कंट्रोल करण्यासाठी सर्वांनाच करता येईल असा साधा सोपा घरगुती उपाय म्हणजे वाताचं जे परम औषध, सर्वश्रेष्ठ औषध आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, तर ते वापरायचं कसं आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असेल त्याचीच माहिती आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आयुर्वेद शास्त्रामध्ये सूत्र आलेलं आहे शरीर जाणाम दोषाणाम क्रमेण परम औषधम बस्तिर्विरेको वमनम तथा तैलम घृतम मधु म्हणजेच वात, पित्त आणि कफ यांचे अनुक्रमाने परम म्हणजे सर्वश्रेष्ठ औषध, तैल म्हणजेच तेल, घृत म्हणजेच तूप आणि मधु म्हणजेच मध हे सांगितलेलं आहे। तर तैल तेल कोणतं वापरायचं वातासाठी, तर तिळाचं तेल, तिलोद्भवम तैलम हे सर्वश्रेष्ठ सांगितलेलं आहे। हे वापरायचं कसं, तर अभ्यंग बॉडी मसाज म्हणजे आपण दिवाळीमध्ये परंपरा म्हणून एक दिवस करतो तो अभ्यंग नाही, तर आयुर्वेद शास्त्रामध्ये आपल्या दिनचर्येमध्ये हेल्दी रुटीन जे सांगितलेलं आहे कायम आजारांपासून लांब राहण्यासाठीचं, तर त्यामध्ये अभ्यंगाचा समावेश करावा असं सांगितलेलं आहे। अभ्यंगम नित्यम आचरेत स जराश्रम वातनाशनहा म्हणजे जो नित्य रोजच्या रोज अभ्यंग करतो त्याच्या शरीरामध्ये जरा म्हणजेच वार्धक्य, म्हातारपण लवकर येत नाही किंवा म्हातारपणाची जी लक्षणं आहेत जी आजकाल अगदी 40 मध्ये सुरू होत आहेत, सांध्यांची दुखणी असतील, केस पांढरे होणं वगैरे अशी जी आहेत तर ती लवकर येत नाहीत, श्रम म्हणजेच थकवा जाणवत नाही आणि वातनाशन हा म्हणजेच वात जो आहे तो वाढू देत नाही किंवा वाढला तरी त्याचा नाश यामुळे होतो आणि त्या योगानेच आपण जे सर्व आजार आहेत यामुळे येणारे त्यापासून लांब राहणं। हा रोज म्हणजे अंघोळीच्या अगोदर साधारण एक 10 मिनिट तिळाचं तेल जे आहे ते कोमट करून, तेही डायरेक्ट त्याला हीट द्यायची नाही, वाटीमध्ये किंवा बॉटल जी आहे ती गरम पाण्यामध्ये ठेवून ते तेल जे आहे ते थोडंसं कोमट करा आणि पूर्ण अंगाला ते मसाज करून छान असं जिरवायचं आहे। त्यातही आपले जे मोठे सांधे आहेत ते वाताचं म्हणजे आवडतं ठिकाण आहे असं म्हटलं तरी चालेल, आपले गुडघे असतील, कंबर असेल, खांदे, मनगट, तर अशा ठिकाणी आपल्याला गोलाकार पद्धतीने तेल जे आहे ते लावायचं आहे क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये आणि पूर्ण शरीराला देखील वरून खालच्या दिशेने मसाज करायचा आहे जेणेकरून वात जो आहे तो खालच्या दिशेने शरीरातून बाहेर पडेल। मसाज करून झाल्यानंतर एक 10 मिनिटांनी कोमट पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे। अंघोळ करताना शक्यतो साबण वापरू नका, विशेषतः ज्यांना ड्राय स्किनचा प्रॉब्लेम आहे, वात प्रकृती आहे तर अशांनी तर साबणाऐवजी बेसन, मसूर डाळीचं पीठ, शुद्ध हळद पावडर असं कोरडं मिश्रण बाथरूममध्येच डब्बीत एका भरून ठेवा, पाण्यामध्ये त्याची पेस्ट करा आणि साबणाऐवजी तेच वापरा। खूप छान असे त्याचे जे रिझल्ट्स आहेत ते मिळतात। तर बऱ्याच जणांना वाटतं की फक्त हे असं तेल लावून वगैरे काही होत नाही, ज्यांनी म्हणजे करून पाहिलेलं आहे खूप सुंदर असे रिझल्ट पेशंट्सना मिळालेले आहेत, त्यांचे अनुभव देखील त्यांनी सांगितलेले आहेत। तर म्हणजे अगदी तुम्हाला खूपच बिझी रुटीन आहे, रोजच्या रोज शक्य होत नाही, तर किमान जेव्हा तुम्हाला सुट्टी आहे रविवारी वगैरे तर अशा वेळेला जरी तुम्ही कायम निरोगी राहण्यासाठी अभ्यंग केला तरी देखील चालतो किंवा त्यातही पुढे जाऊन आयुर्वेदामध्येच सांगितलेलं आहे की ज्यांना पूर्ण अंगाला तेल लावणं शक्य होत
होत नाही त्यांच्यासाठी शिर श्रवण पादेषुतम विशेषेण, म्हणजे शिर म्हणजे आपले फक्त केसांना नाही तर आपली जी डोक्याची त्वचा असते, स्काल्प ज्याला म्हणतो, त्याला रात्री झोपताना तेलाने छान असं मसाज करणं, किंवा श्रवण म्हणजेच कानामध्ये आपल्या करंगळीने अगदी 2 थेंब फक्त तेल रात्री झोपताना लावणं, आणि पाद म्हणजे तळपायांना रात्री झोपताना आपण पादाभ्यंग ज्याला म्हणतो की 5 ते 10 मिनिट छान असं मसाज करून तेल जे आहे ते जिरवलं तरी देखील आपल्याला अभ्यंगाचे बरेचसे फायदे जे आहेत ते मिळू शकतात. अभ्यंगासाठी तिळाचंच तेल हे वापरावं, कारण तिळ तेल हेच वातासाठी सर्वश्रेष्ठ औषध सांगितलेलं आहे. तिळाच्या तेलाशिवाय दुसरं कुठलंही तेल तुम्ही शक्यतो वापरू नका. तिळाच्या तेलाचा फायदा म्हणजे असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांच्यासाठीही उपयुक्त आहे, ज्यांचं वजन जास्त आहे आणि कमी करायचं आहे तर त्यांच्यामध्ये सुद्धा कर्षण म्हणजे मेद कमी करण्याचं काम हे जे तिळाचं तेल आहे ते करतं. या अभ्यंगाचे अजूनही अनेक फायदे मिळतात. तुम्हाला शांत झोप लागते, म्हणजे आजकाल बऱ्याच पेशंटची तक्रार असते शांत झोप लागत नाही, रात्री खूप विचार मनामध्ये येतात, तर अशा पेशंट्समध्ये या साध्या सोप्या कृतीने कुठलीही दुसरी औषधं न घेता खूप छान असे रिझल्ट्स मिळालेले आहेत. शिवाय कॉस्मेटिकसाठी सौंदर्यासाठी सुद्धा हे खूप मदत करतं. त्वचा मऊ होते किंवा त्वचेचे आजार होत नाहीत, झालेले असतील तरी सुद्धा ते खूप म्हणजे लवकर भरून येतात. लहान मुलांमध्ये सुद्धा त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी असतील, हाडं सांधे मजबूत करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतं, किंवा फ्रॅक्चर्स असतील किंवा इतर कुठल्या जखमा असतील तर त्या लवकर होत नाही, जरी झाल्या तरी पटकन भरून येतात. असे अनेक फायदे अभ्यंगाचे मिळालेले आहेत. नक्की तुम्ही ट्राय करून पहा आणि रिझल्ट जे आहेत ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. अनेक आपण औषधं महागडी ट्राय करत असतो किंवा सप्लिमेंट्स वगैरे घेत असतो, तर त्यापेक्षा आयुर्वेदामध्ये हे जे साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत अगदी घरच्या घरी आपण करू शकतो, हे खूप इफेक्टिव्ह ठरतात. अभ्यंग कोणी करू नये तर फक्त ज्यांना अजीर्ण झालेलं आहे, पोट बिघडलेलं आहे किंवा कुठला तरी पंचकर्म केलेलं आहे तुम्ही, वमन विरेचन, तर त्यानंतर अभ्यंग करू नये असं सांगितलेलं आहे. कफाचे आजार झालेले असतील, तुम्हाला सर्दी खोकला आहे, तर अशा वेळेला फक्त अभ्यंग करणं हे टाळावं. इतर सर्वच जण अगदी लहान म्हणजे नवजात बालकापासून ते अगदी 80-90 वर्षाचे व्यक्तीसुद्धा हा अभ्यंग करू शकतात. सुरू केलेला नसेल अगदी आज उद्यापासून तुम्ही हे सुरू करा. नक्की यासाठी अगदी 10 मिनिटांचा वेळ काढा. खूप तुमच्या आरोग्यामध्ये बदल झालेला तुम्हाला जाणवेल. तर आजची माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. काहीही शंका प्रश्न असतील तर जरूर मला विचारा, आणि अजून असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.